आपण किती स्ट्रेस घेऊ शकतो. ओके. कारण काय होतं की आपण सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं, तयारी करतोय, MPSCची तयारी करतोय. मग आपण जेव्हा बघतो की आपले पियर्स ज्यांनी हा रोड नाही घेतला ते प्रॉब्ली नेक्स्ट कोर्स घेत आहेत, जॉब्स घेत आहेत, करिअरमध्ये पुढे जात आहेत, तेव्हा आपली मानसिकता कशी असते. बरोबर. इट वर्क्स ऑन युअर सायकी बरोबर. की सगळे सेटल होत आहेत आणि मी काय मी काय करतो. करतो. हा एक प्रकार होतो. आणि अडथळ्यांमध्ये अजून एक होते, ती जेव्हा रिअटेम्प्ट केला जातो तेव्हा पुन्हा सुरुवात आहे. पुस्तक घेतल्यावर वाटतं अरे हे तर मला येत आहे, हे मी केलेलं आहे गेल्या वर्षी. मग तेवढा फोकस राहत नाही राहत. मग आराम होतो, थोडा कंटाळवाणा होतो, मग पुन्हा जो तो जोर जोर यायला आहे, पाहिजे, तो येत येत नाही. मग हम्म. कसं तरी आपण करतो, पण त्याच्यामध्ये आपलं 100% फोकस नसतो. इंटरव्ह्यूची तयारी मेन्स क्लिअर केल्यानंतर बरीच जण करायला लागतात. ते सुरुवातीलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल, भाषा आहे ती ओव्हरनाईट घोकंपट्टी करून येणार नाहीये आपल्याला. बरोबर. तुम्हाला त्याच्यातलं ग्रामर, एक्झॅक्ट वर्ड्स, तुमचं प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. पण या सगळ्याला ना महत्वाचं ठरतं ते मार्गदर्शन. हो. हे ठरवता येत नाही की योग्य मार्गदर्शन म्हणजे नेमकं काय.